नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सेबी आता लवकरच एक असा मोठा बदल करणार आहे ज्यामुळे बाजारामध्ये मंदी असताना म्हणजेच शेअर्सचे भाव कोसळत असतानाही गुंतवणूकदारांना मोठी कमाई करता येईल. या खास पद्धतीला शेअर बाजाराच्या भाषेमध्ये शॉर्ट सेलिंग म्हटलं जातं. सेबी ही प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्याच्या तयारीमध्ये आहे. या नवीन नियमांमुळे गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तर आता सुरुवातीला समजून घेऊयात की ही शॉर्ट सेलिंगची जादू जी आहे तर ती नक्की कशी काम करते. तर सामान्यतः शेअर बाजारामध्ये लोक आधी कमी किमतीमध्ये शेअर्स खरेदी करतात आणि भाव वाढल्यावरती ते विकून प्रॉफिट कमावतात. परंतु शॉर्ट सेलिंग हे याच्या अगदी उलट प्रक्रियेमध्ये येतं. यामध्ये शेअर्सचे भाव पडणार आहेत असा अंदाज आल्यास ट्रेडर्स आधी ते शेअर्स विकतात आणि नंतर ते कमी किमतीमध्ये पुन्हा खरेदी करतात. हे अधिक सोपं सांगायचं झालं तर तुमच्याकडे एखादा शेअर नसला तरी तुम्ही तो बाजारातील यंत्रणेकडनं काही काळासाठी उसना घेऊ शकता. समजा तुम्ही एखादा शेअर 500 रुपयांना घेऊन लगेचच विकलात आणि अपेक्षेप्रमाणे त्या शेअरचा भाव घसरून 450 रुपये झाला की तुम्ही तो बाजारातनं पुन्हा 450 रुपयांना खरेदी करता आणि मूळ मालकाला पुन्हा परत करता. या संपूर्ण व्यवहारामध्ये काहीही खरेदी न करता तुम्हाला थेट 50 रुपयांचा प्रॉफिट होतो. तर मग आता सध्याची अडचण नक्की काय आहे आणि सेबीचा नवीन मास्टर प्लॅन काय आहे ते समजून घेऊ. आतापर्यंत हे शेअर्स उसने मिळण्याची प्रक्रिया खूप कठीण होती. भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती 2600 पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्या आहेत, परंतु त्यापैकी केवळ 176 कंपन्यांच्या शेअर्समध्येच हे उसने देण्या घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे गुंतवणूकदारांना शॉर्ट सेलिंग करण्यासाठी खूप कमी ऑप्शन्स उपलब्ध होते. परंतु आता सेबी या सुविधेअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांची संख्या थेट दुप्पट करण्याचा विचार करते. तसेच परदेशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये शेअर्स उसने घेण्यासाठी जी मोठी रक्कम तारण म्हणून ठेवावी लागते ती मर्यादा देखील सेबी कमी करणार आहे. अमेरिका, युरोपमध्ये ही अट 100% आसपास असते, तर भारतामध्ये ती 130% जाते, जी कमी लहान व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे. गेल्या काही काळापासून भारतामध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्स सारख्या डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग्समध्ये लोकांची गर्दी खूप वाढली आहे. सेबीच्या एका अभ्यासानुसार या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये जवळपास 90% लहान गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होतं. हाच धोका लक्षात घेऊन सेबीची अशी इच्छा आहे की सामान्य गुंतवणूकदारांनी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कॅश मार्केटकडे परत यावं. रोख बाजारामध्ये शॉर्ट सेलिंग करणं सोपं केलं तर गुंतवणूकदारांना कमी जोखमीमध्ये पैसे कमावण्याचा एक उत्तम आणि कायदेशीर पर्याय मिळेल असा सेबीचा विश्वास आहे. सेबी या प्रस्तावावरती वेगाने काम करत असून या वर्षाच्या अखेरीस याचा अंतिम मसुदा जाहीर केला जाऊ शकतो. अधिकृत घोषणा होताच शेअर बाजारामध्ये मंदीच्या काळातही नफ्याची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गुंतवणूकदारांसाठी खरंच ही खुश खबर म्हणावी लागेल. आणि आता नक्कीच शेअर बाजारामध्ये मंदीतही पैसे कमावण्याची संधी तुम्हाला मिळते. यावरती आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.